कधीकधी आपल्याला गरमागरम सूप प्यावंसं वाटतं. मग अशा वेळी आपल्या घरामध्ये कोथिंबीर असेल आणि थोड्याशा काही भाज्या असतील तर हे कोथिंबीरीचं सूप आपण नक्कीच करू शकतो. कोथिंबीर तशीही प्रकृतीने थंड आहे, परंतु हे सूप आपण गरमागरम प्यायचं आहे. छान असं हिरवट शेवाळी रंगाचं हे कोथिंबीरीचं सूप पिऊन आपण वेगळाच आनंद घेऊ शकतो. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझं हे कोथिंबीरीचं सूप आवडलं तर पटकन सबस्क्राईब करा. कोथिंबीरीचं सूप बनवण्यासाठी आपण इथे थोडीशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे. एक हिरवी मिरची आपण तिचे तुकडे करून घेतलेले आहेत. एक लिंबू घेतलेला आहे. एका गाजराचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. थोडासा कोबी एकात 100 ग्रॅम 150 ग्रॅम वजनाने भरेल ते बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्हाला जर एवढं बारीक चिरणं शक्य नसेल तर तुम्ही तो किसलात तरीही चालेल. आपण अर्धी सिमला मिरची घेतलेली आहे. तिचेही आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. इथे आपण 6 मोठ्या जाड्या लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. 1.5-2 चमचे भरतील एवढं आलं आपण किसून घेतलेलं आहे. ह्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत. एरवी आपण त्या फेकून देतो, त्या आपण स्वच्छ करून धुवून छानपैकी घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीरीचं सूप असल्यामुळे आपण ही कोथिंबीर स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे. चला तर आपण पुढच्या तयारीला लागूयात. इथे गॅसवर आपण कढई चढवलेली आहे. ती तापत आलेली आहे. त्यात आपण 2 कप पाणी टाकायचं आहे. त्यात आपण ठेचलेला लसूण टाकायचा आहे. आलंही टाकायचं आहे. कोथिंबीरीच्या सुपामध्ये आपण लसूण जास्त घ्यायचा आहे. सुपाला लसणीचा वास आला पाहिजे इतपत आपण लसूण घ्यायचं आहे. आपण हिरवी मिरचीही टाकायची आहे. आता मिश्रण छान ढवळून आपण पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. लसणाचा वास सुटेपर्यंत आपण पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला आता उकळी येऊ लागलेली आहे आणि लसणाचाही वास सुटलेला आहे. आपण यात भाज्या टाकायच्या आहेत. त्यात आपण गाजर, सिमला मिरची शक्यतो कमीच टाका, कारण सिमला मिरचीला एक उग्र वास असतो. आणि कोबी टाकायचा आहे. ह्या भाज्या आपण शिजू द्यायच्या आहेत. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि भाज्याही शिजत आहेत. आपण आता त्यावर झाकण ठेवायचं आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरवर वाटून घेणार आहोत. आपण मिक्सरवर कोथिंबीरीचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आता आपण त्याला गाळायचं आहे. आपण मिश्रणाचा फक्त रसच घ्यायचा आहे आणि जो चोथा निघेल तो टाकून द्यायचा आहे. हे कोथिंबीरीचं पाणी आपण घ्यायचं आहे.
आपण कढईचं झाकण उघडून बघूयात. भाज्या आपल्या शिजत आहेत. यात आपण जे कोथिंबीर आणि देठांचं मिश्रण वाटून घेतलं होतं त्याचं पाणी घालायचं आहे. व्यवस्थित ढवळायचं आहे आणि परत त्याला झाकून उकळायचं आहे. आपल्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि त्यात पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि असं कॉर्नफ्लॉवरचं पातळ मिश्रण आपण सूपामध्ये घालायचं आहे, ज्याच्यामुळे सूप आपलं घट्ट होईल आणि त्याला छान चव येईल. सूप आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. यात आपण पाव चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये एक लिंबू पिळणार आहोत. एक छोटं लिंबू आपण पिळायचं आहे. लिंबू जर मोठं असेल तर अर्ध लिंबू आपण त्यामध्ये पिळायचं आहे. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि सूप व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आपलं सूप एकजीव झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया. गरमागरम कोथिंबीरीचं सूप आपलं तयार आहे. आपण ते गाजराच्या फुलांनी सजवलेलं आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा.